कोणत्याही नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी कौशल्यपूर्ण व्यक्तीची आवश्यकता असते. त्या त्या कामासाठी आवश्यक असणारं कसब तर अंगी असावंच लागतं, पण त्यापेक्षा अधिकचं काहीतरी नाविन्यपूर्ण असं काहीतरी मिळावं अशी अपेक्षा नोकरी देणाऱ्या व्यक्तीची असते. ज्या व्यक्ती काही नाविन्यपूर्ण देऊ शकत नाहीत त्या मग सांगकाम्या होऊन बसतात. नोकरीच्या ठिकाणी गेल्यावर अचानक काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याची क्षमता निर्माण होऊ शकत नाही. लहानपणापासूनच त्याला खतपाणी मिळणं आवश्यक आहे. आपण अशी कल्पना करूया की आपल्यापुढे म्हणजे प्रौढ व्यक्तींपुढं चटई, उड्या मारायची दोरी आणि कंपास अशा 3 वस्तू ठेवल्यात. या वस्तू घेऊन आपल्याला एक खेळ तयार करायला सांगितलाय. चटई, उड्यांची दोरी आणि कंपास यांचा एकमेकांशी काही संबंध नाही. मोठ्या माणसांना अशा वस्तू घेऊन खेळ सुचायला कदाचित बराच वेळ लागेल, पण लहान मुलांपुढे या वस्तू ठेवून एका शाळेत प्रयोग करून बघितला आहे. मुलांनी चटईची सैलसर गुंडाळी करून ती उभी ठेवली, तिला विहीर म्हटलं, आणि उड्या मारण्याच्या दोरीला कंपास गुंडाळून त्याला पाणी काढायचं भांडं म्हटलं आणि विहिरीतून पाणी काढण्याचा आनंद घेतला. ही किमया 5 ते 7 वर्षांची मुलं साधू शकतात. कोणत्याही वस्तूंचा वापर जसा केला जातो तसा न करता मुलं त्यांच्या कल्पनेनं अगदी वेगळा वापर करू शकतात. त्यांच्यातली ही क्षमता म्हणजेच सृजनशीलता. मुलं घर म्हणून एखाद्या मोठ्या खोक्यात जाऊन बसतात किंवा ओढण्या बांधून त्याचं घर करतात, हा त्याचाच आविष्कार आहे. या वयातल्या सृजनशीलतेचा आर्थिक सामाजिक स्थितीशी काहीही संबंध नाही. एखादं मूल रस्त्यावरची वाळू खोक्यात भरून ती दोरीने ओढत असतं आणि गाडी गाडी म्हणून खेळत असतं, तेव्हा ती सृजनशीलताच असते. मुलांमधला हा आविष्कार खूप लहान वयापासून दिसू शकतो. त्यांना त्यासाठी फक्त मोकळीक मिळायला हवी. मुलांना खेळायला म्हणून आणलेली खेळणी शोकेसमध्ये मुलांच्या हाताला न येतील अशी ठेवणं, मुलांनी स्वतःला रमवताना जमवलेल्या वस्तूंचा पसारा म्हणून त्यांच्यावर ओरडणं, मारणं, भीती दाखवणं, यामुळं मुलं मोकळेपणानं व्यक्त होऊ शकत नाहीत. मोठ्या माणसांनी सांगितलेल्या गोष्टी मुलं त्यांना वाटेल तसे बदल करून सांगतात किंवा एखादा न घडलेला प्रसंग मनानच उभा करून सांगतात. त्यावेळी ती खोटं बोलत नसतात. ती त्यांची स्वतंत्र निर्मिती असते, त्यांनी केलेली कल्पना असते. मुलांमधली ही सृजनशीलता केवळ त्यांना रमवणारी किंवा मोठ्यांना चकित करणारी क्षमता नाही. रोजच्या जगण्यात त्याचं महत्त्वाचं स्थान आहे. लहान मोठ्या समस्या सोडवण्यापासून ते महत्त्वाच्या संशोधनामध्ये ही क्षमता आवश्यक आहे. तसंच शाळेच्या अभ्यासामध्ये सुद्धा ती गरजेची आहे. एखादी गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी मुलं सृजनशील विचार करू शकतात. इंद्रधनुष्याचे रंग लक्षात ठेवण्यासाठी ताना पिही निपाजा एवढंच लक्षात ठेवलं तरी पुरे, हा विचार असाच आहे. मोठा आशय लक्षात ठेवताना अशा युक्त्या सुचणं, त्यामुळं शिकताना येणारा ताण नाहीसा होणं, ही सृजनशीलतेची देणगी आहे. आजूबाजूला सहज मिळणाऱ्या गोष्टींपासून वैज्ञानिक साधनं बनवता येतात. गद्य किंवा पद्य यांची निर्मिती करता येते. या आणि अशा अनेक बाबी मुलांचं शिकणं रंजक आणि विद्यार्थी केंद्री करतात.